प्रत्येकाला मानवणारी कोल्हापूरची हवा यंदा मात्र हैराण करू लागली आहे। एरवी 30 अंश सेल्सिअसच्या पुढं तापमान जाणं म्हणजे असह्य उकाडा अशी कोल्हापुरात परिस्थिती असते। पण यंदा राज्यभरात उष्णतेची लाट असल्यानं कोल्हापूरचा पारासुद्धा आता 40शी गाठू लागलाय। या असह्य उन्हामुळं प्रत्येकजण सावली आणि गारवा शोधताना दिसतोय। गारव्यासाठी शीतपेयांसह फ्रूट स्टॉल्सवर गर्दी दिसतीये। या उन्हाच्या तडाख्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी सांगितलं। सध्या वातावरणातील तापमानाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण काळजी घ्यायला पाहिजे। सकाळी 11च्या आत आपली जी काय नियमितची कामं आहेत ती करून घ्यावीत आणि सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत शक्यतो उन्हात जाणं टाळावं आणि उन्हात जाणं गरजेचं असेल तर डोक्याला टोपी असावी, अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा असावा किंवा कुर्ता असावा आणि फक्त डोळे उघडे ठेवून नाक आणि कान आणि तोंड असं झाकून बाहेर पडावं, जेणेकरून डायरेक्ट उष्णतेचा आपल्या अंगावर परिणाम होऊ नये। नकळत शरीरामधून पाण्याचं प्रमाण कमी होत असतं आणि त्या दृष्टीनं आपण वरचेवर आहारात पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे। जसे की लिंबू सरबत किंवा कोकम किंवा नारळाचं पाणी किंवा ताक किंवा आंबील असं पातळ स्वरूपात पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे नकळत शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे कमी होतं ते मेंटेन राहिलं पाहिजे। म्हणजे जे डिहायड्रेशन होतं त्याचं हायड्रेशन नियमितपणे होणं गरजेचं आहे। आणि फळांच्यामध्ये जसं आता बाजारामध्ये कलिंगडं आले त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असते, संत्री आहेत, मोसंबी आहेत, हे पण ह्या फळांचं पण सेवन भरपूर प्रमाणात केलं पाहिजे आणि शक्यतो उन्हात जाणं टाळलं पाहिजे। आणि फ्रीजमधलं पाणी अतिशय थंडगार पाणी आहे ते सुद्धा पिणं टाळलं पाहिजे। आपलं माठातलं जे पाणी आहे ते जर पिलं तर ते अतिशय शरीराला उपयुक्त आहे आणि आपल्याला सर्व वयस्कर मंडळींनी किंवा वयस्कर मंडळीबरोबर सर्व तरुण वर्ग आणि लहान मुलं यांनी या उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। अजून काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। सध्या अगदी 10 वाजल्यापासूनच ऊन मी म्हणायला सुरुवात करत असल्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच त्रस्त झालेत। कोल्हापूर शहरामध्ये आपण बघतोय की आपल्याकडचं हे तापमान जे आहे तर ते त्या तापमानामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते आणि हा जो काही हीटवेव्हचा पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि यामुळे ना कोल्हापूरकर सध्या घामाघूम झालेले आहेत। आणि माझ्यासोबत इथं टोपी विक्रेते आणि त्याचबरोबर कॉटनचे कपडे विकणारे विक्रेते आहेत। तर काका तुम्ही काय सांगाल, कशी मागणी आहे कॉटनच्या कपड्यांना, टोपीला? वर्षापेक्षा या वर्षी उन्हाळा हा जास्त आहे, त्यामुळे मागणी यावेळी टोप्याला किंवा कॉटन कपड्याला जी आहे ती जास्त आहे। ऊन भयानक असतं, दुपारच्या वेळी माणसं कोण नसतात, पण 4च्या वेळी जर जे गिऱ्हाईक येते आपल्याकडे ती मागणी जास्त आहे। 4 नंतर गिऱ्हाईक थोडं जास्त होतं, तेव्हा सकाळच्या पिरियडमध्ये गिऱ्हाईक होते। दुपारच्या पिरियड एवढं ऊन असल्यामुळं अजिबात गिऱ्हाईक शांतता असते, पण ऊन भयानक आहे आणि मागणी जास्त आहे। दुपारनंतर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे? हो, दुपारनंतर चांगला रिस्पॉन्स आहे, 4 नंतर रिस्पॉन्स आहे। आता काकांनी सांगितलेलं आहे की थोडीशी मागणी जी आहे तर ती प्रचंड वाढलेली आहे, पण उन्हाचा तडाखा इतका आहे की सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये थोडेसे ग्राहक दुकानामध्ये यायला टाळाटाळ करतात। तर आपण बघतोय की कोल्हापूरमधलं एकंदर वातावरण जे आहे तर ते प्रचंड वाढलेलं आहे तापमान आणि त्यामुळेच ना त्रास होताना आपल्याला दिसतोय। आता तुम्ही बघू शकताय की ह्या काकू सुद्धा छत्री कॅरी करतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ना छत्रीचा वापर करावा लागतोय, इतकी आपल्याकडची उष्णता वाढलेली आहे। आणि माझ्यासोबत आता असे काही कोल्हापूरकर जे आहेत तर ते आपल्याला या हीट वेव्ह बद्दल थोडंसं सांगतील। तर आता आपण बघतोय की कोल्हापूरमधली हीट वेव्ह ही प्रचंड वाढली आहे आणि काही कोल्हापूरकर माझ्यासोबत आहेत। तर ताई तुम्ही आता फुल पॅक झालेला दिसताय, तर प्रचंड हीटचा त्रास होतोय का? हा, उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आता पूर्ण कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय। चेहरा तर ओपन आपण ठेवू शकत नाही, इतक्या हवेचं उन्हाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे उष्णता जास्त जाणवतीये। त्यामुळे स्किन डायजेस्ट पण होत आहेत, केसांवर पण परिणाम होत आहेत, त्यामुळे आपल्याला बाहेर पडताना फुल पॅक होऊनच निघावं लागतंय। आता मग अजून कशी काळजी घेताय? स्कार्फ वगैरे तर हे ठीक आहे, पण घरी गेल्यानंतर काय करावं लागतं उन्हाच्या तीव्रतेमुळे? नाही, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागतंय, काकडी म्हणा किंवा अशी फळं जास्त खावं लागतंय, त्यामुळे उष्णतेचं प्रमाण कमी होतंय। तर आता आपण बघितलेलं आहे की थोडंसं पाण्याचं प्रमाण सुद्धा या दिवसामध्ये वाढवलेलं चालतं, त्यामुळं कोल्हापूरकरांनी पाण्याचा वापर आणि फळांचा विविध वापर जो आहे तर तो आपल्या आहारामध्ये नक्की करावा।
आपण बघतोय की कोल्हापूर शहरामध्ये सध्या तापमान वाढलेलं आहे, तर हीट वेव्हचा काही त्रास होतोय? आता उष्मा कसं भरपूर वाढला आहे, त्यामुळं प्रिकॉशन हे घेतलंच पाहिजे. रुमाल, टोपी, गॉगल हे कंपल्सरी वापरलंच पाहिजे. आणि मला वाटते जेवणापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण जास्त वाढवलेलं बरं, हे मला तरी वाटते. कारण उष्मा आता वाढतच चालला आहे, त्यामुळं रोज हा त्रास लोकांना होणारच. ग्लोबल वॉर्मिंग थोडंसं खराब झालं असं वाटतंय, त्यामुळे हा इफेक्ट होतोय पर्यावरणावर. हां, भरपूर. जसं आपलं झाडतोड व्हायला लागल्या, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेतलेली बरी उन्हात. कोल्हापूर शहरातलं तापमान वाढलेलं आहे आणि एक कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कारण कोल्हापूरकर सध्या गेले 4 दिवस घामाघूम होत आहेत. होय, कोल्हापूरकर खूप घामाघूम होत आहेत. तर आता सध्या बघितलं तर 11 ते 1, 2, 3, 4च्या दरम्यान खूप ऊन होते. अशा वेळी जनतेला म्हणा किंवा आपल्या ऑफिस लेवलला जे आहे, बाहेर पडत असताना घरातून पाण्याची बॉटल, हेल्मेट वापरणे, ज्याच्यामुळं संरक्षण होतं आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आता थंड लस्सी असेल, थंडगार जिरा सोडा वगैरे जे आहे ते जनतेने किंवा प्रेक्षकांनी आपल्या पिलं पाहिजे, जेणेकरून ह्या वातावरणामुळं ते आपल्याला सुटेबल असं थंडगार पिलं पाहिजे. तर आता आपण बघितलेलं आहे की कोल्हापूरकर सध्या घामाघूम होताना दिसत आणि आपल्याकडे प्रचंड ऊन आहे आणि या उन्हाचा तडाखा आपल्याला दिवसेंदिवस आता जाणवतोय. आणि आजचं हवामान आपल्याला असं सांगतंय की आजचा पारा तर वाढलेलाच आहे, पण दुपारनंतर कदाचित पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरसू शकतात असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. कॅमेरामन अभिजित पाटील सोबत मी स्वरा, कोल्हापूर.